तुम्हाला पण आषाढी एकादशीला उपवासात नेहमीचा साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आलाय का? मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्यापासून बनणारा एकदम हटके साबुदाणा मेदू वडा. बाहेरून खुसखुशीत, आतमधून एकदम सॉफ्ट जाळीदार बनून तयार होते. जे बनवायला अतिशय सोपा आहे. इन्स्टंट बनून तयार होते. जास्त वेळ लागत नाही, जास्त साहित्य लागत नाही. कमी वेळेमध्ये तुम्ही भरपूर मेदूवडे बनवून तयार करू शकता. त्याच्यासोबत आपण मस्तपैकी शेंगदाण्याची इन्स्टंट चटणी पण बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी बघा इथे मी साबुदाणा घेतलाय. आता आपल्याला सगळ्यात आधी ना गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि 1 कप इतकं साबुदाणा मोजून आपल्याला ॲड करायचा आहे. तर इथे मी मेजरमेंट कपाचं माप घेतलंय. 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीपासून हा साबुदाणा मोजून घेऊ शकता. फक्त मोजून घ्या कशाने घेताय त्याच्याने. तर इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय. बारीक साबुदाणा घेतलाय. तुम्ही ते मोठा बारीक कोणताही साबुदाणा घेतला तरी चालेल, कारण आपल्याला याची पावडर करायची आहे. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतके शेंगदाणे ॲड करायचे आहे आणि दोन्ही आता छान खरपूस भाजून घ्यायचंय. शेंगदाणे भाजायला थोडंसं जास्त वेळ लागते. मीडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे काय करायचं, पॅनमध्ये थोडंसं बाजूला काढून घ्यायचं बघा असं, आणि व्यवस्थित जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे. त्यासोबतच साबुदाणा पण छान खरपूस भाजायचा आहे. दोन्ही बघा भाजून तयार झालेत. आता पूर्णपणे थंड करायचं आहे. त्यानंतर पॉटमध्ये ॲड करून आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. जसं आपला रवा असतो की नाही रवाळ, तसं वाटायचं आहे. खूप जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा खूप जास्त मोठं पण ठेवायचं नाही आहे. रव्यासारखं रवाळ आपल्याला इथे दळून घ्यायचं मिक्सरला लावून. तर तुम्ही इथे बघू शकता त्याचं टेक्स्चर खूप जास्त मोठंही नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे. जसं आपल्याला रवा असतो तसाच इथे मी बारीक केलेला आहे. आता हे आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं. एक मी ते ताटामध्ये काढून घेणार आहे. कोणत्याही एखाद्या मोठ्या भांड्यात काढा, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल आपल्याला अशा. तर इथे मी पूर्ण जे आपलं साबुदाण्याचं पावडर आहे ते मी काढून घेतलंय ताटामध्ये. आता याच्यामध्ये ना आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊ. याच्यात खूप जास्त काहीच पडत नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. तर बघा इथे मी एकदम छोट्या साईजचे बटाटे असल्यामुळे मी 10 बटाटे घेतलेत. पण तुम्ही 10 घेऊ नका. तुम्ही फक्त मोठ्या साईजचे 4 बटाटे घ्या उकडलेले. तर इथे मी हाताने रफली मॅश करून ॲड करत आहे, किंवा तुम्ही ग्रेटरने ग्रेट करूनही ॲड करू शकता. पण मी जसं केलंय तसं करून बघा. एकदम परफेक्ट रेसिपी, अजिबात बिघडणार नाही. तर मी इथे हाताने छान मॅश करून बटाटे ॲड केले. त्यानंतर अर्धा चमचा सेंधा मीठ ॲड केलेले चवीनुसार. त्यानंतर पाव चमचा इतकं काळी मिरी पावडर ॲड केलंय. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ॲड केल्या. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही जर उपवासाला खात असाल तर कोथिंबीर ॲड करा. नाही खात असाल तुम्ही स्किप केली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला हे सगळं हाताने छान चोळून मिक्स करायचं आहे. म्हणजे याच्यातला जो बटाटा आहे ना तो पूर्णपणे मॅश झाला पाहिजे पिठामध्ये. तसं आपल्याला व्यवस्थित हा डो तयार करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त आपल्याला बटाट्यामध्ये हा पीठ मिक्स करायचा आहे. व्यवस्थित असा सॉफ्ट डो इथे तयार करून घ्यायचा आहे. आता डो तयार झालाय, पीठ लावून तयार आहे. 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया आणि झटपटवाली 1 मिनिटात तयार होणारी चटणी बनवून घेऊया. तर बघा इथे मी अर्धा वाटी इतके शेंगदाणे घेतले. शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून तयार आहे. आता ना ज्या पॉटमध्ये आपण साबुदाणा वाटून घेतला त्याच्यामध्ये ॲड करायचं थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. 2 ते 3 चमचे इतके दही ॲड करायची आहे. त्यानंतर थोडंसं सेंधा मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. आता हे आपल्याला मिक्सरला लावून एकदम बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे आणि फक्त 1 मिनिटामध्ये एकदम भारी भन्नाट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला खरंच आवडेल चटणी. चटणी बनवून तयार झाली आहे आणि पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे. आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. मेदू वडा बनवणार आहोत म्हणून त्याचा शेप द्यायचा आपल्याला. त्या सगळ्यात आधी ना एकदम थोडंसं पोर्शन घ्यायचं पेढ्याच्या आकाराचं. दोन्ही हाताच्या मध्ये ठेवायचं. त्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये अशी एक कॅव्हिटी तयार करून घ्यायची आणि एकदम छोटे-छोटे आकाराचे, मीडियम आकाराचे आपल्याला इथे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत. असेच इथे मी बनवून घेणार आहे. इतके सोपे आहे बनवायला. तुम्ही 10 ते 15 मिनिटामध्ये भरपूर असे वडे बनवून तयार करू शकता. एकदम सॉफ्ट पीठ बनवून तयार करायचं. त्यानंतर तुम्ही हे बनवायला घ्यायचं. म्हणजे पटकन होतात, जास्त क्रॅक जात नाही आणि थोडेसे बाजूनी क्रॅक गेले तर त्याला हाताने व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं असं. आणि बघा इथे मी भरपूर सारे आपले सगळेच मेदूवडे बनवून घेतले. साबुदाणा मेदूवडा बनवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. त्याच्यासाठी बघा मी गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर आपले मेदूवडे पूर्ण तेलात फुटतात. याच्यासाठी ना जेव्हा आपण साबुदाण्याचे मेदूवडे बनवतो त्यावेळेला छान कडकडीत तेल गरम करायचं. बघा एक वडा टाकून बघितला आधी मी. खूप बबल्स आले, म्हणजे बाकीचे वडे टाकून घ्यायचे. जर बबल्स आले नाही खूप तर काय करायचं, थोड्या वेळासाठी परत तेल गरम करायचं आणि त्यानंतर बाकीचे वडे तळून घ्यायचे आहेत.
तर बघा इथे छान तेल कडकडीत गरम झालेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी वडे तळायला टाकले आणि थोडंसं यांना मी तळू दिले. त्यानंतर पलटवून घेतले. जोपर्यंत पूर्णपणे बबल्स कमी झाले नाही तोपर्यंत पलटवलेलं नाहीये. त्यानंतर बघा इथे छान आलटून-पलटून गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. फक्त टाकत असताना तेल छान गरम पाहिजे, कडकडीत गरम पाहिजे, म्हणजे आपले वडे फुटत नाही तेलामध्ये. तर बघा ही पहिली बॅच इथे मी तळून घेतली. त्याच पद्धतीने ही दुसरी बॅच सुद्धा इथे मी तळून घेतलेली आहे. ज्यावेळेला आपण वडे टाकतो त्यावेळेला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं आणि थोडंसं कलर चेंज झालं त्यानंतर मीडियम गॅस करायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे पूर्ण वडे तळून घ्यायचे. जोपर्यंत छान क्रिस्पी होत नाही, गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत. आणि इथे बघा ही शेवटची बॅच मी तळून घेतेय आणि याच्यामध्ये किती जास्त बबल्स येते तेलामध्ये, असेच बबल्स आले पाहिजे. म्हणजे ना याच्यावरून एक हलकीशी पटकन लेअर येते. त्यानंतर आपले वडे फुटत नाही तेलामध्ये. खूप छान असे वडे बनून तयार होतात. तर बघा इथे मस्तपैकी तिसरी बॅच सुद्धा मी 3 बॅचमध्ये थोडे-थोडे करून पूर्ण वडे तळून घेतलेत. तर एकदम क्रिस्पी, कुरकुरीत, छान असे बाहेरून क्रिस्पी आतून मऊ असे वडे बनवून तयार झालेत. मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. इतके सोपे आहे बनवायला आणि खायला अप्रतिम आहे. झटपट रेसिपी आहे. आणि मेन म्हटलं तर इन्स्टंट रेसिपी आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही हे वडे बनवून खाऊ शकता. एखाद्या वेळेला असं होते, की आपला उपवास असते आणि आपण साबुदाणा वगैरे भिजवलेला नसते. तर तशा वेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता किंवा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये ट्राय करू शकता. मुलांना खूप जास्त आवडते किंवा तुम्हाला काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खावंसं वाटत आहे, त्यावेळेला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता. इतके छान हे वडे बनवून तयार होतात. तुम्ही याचा आवाज ऐका ना, किती छान असं कुरकुरीत आवाज येते. मस्त असे बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट असे बनवून तयार झाले, जाळीदार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.